ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन, पूर्णयोगाचे अंतरंग. नमस्कार. आज आपण एका खूप खोल विषयावर बोलणार आहोत. हो, श्री अरविंद यांच्या पूर्णयोगाबद्दल. म्हणजे पूर्णयोगाची संकल्पना आणि त्या मार्गावर चालणाऱ्या साधकाकडून काय मूलभूत अपेक्षा आहेत. बरोबर. आपण पूर्णयोगाची मागणी, सत्यशोधन आणि ईश्वर इच्छा यातील काही विचारांवर लक्ष केंद्रित करणार आहोत. उद्देश हा आहे की या योगमार्गाचा गाभा काय आहे, म्हणजे साधकाकडून नेमकं काय हवंय ते समजून घेणं. आणि मुख्य भर आहे तो दिव्य सत्य शोधण्यावर आणि ते सत्य जगण्यावर. चला तर मग सुरुवात करूया. यातली पहिली आणि कदाचित सगळ्यात महत्वाची मागणी कोणती? संपूर्ण समर्पण. संपूर्ण समर्पण म्हणजे आपलं जीवन फक्त आणि फक्त दिव्य सत्याच्या शोधासाठी आणि ते जगण्यासाठीच पूर्णपणे द्यायचं. इतर कशासाठीही नाही. इतर कशासाठीही नाही, हे अगदी स्पष्टपणे म्हटलं आहे. हे ऐकायला तर खूपच कडक वाटते नाही का? हो, आहेच तसं. आणि यातला एक महत्वाचा मुद्दा काय आहे ना, की जीवनाची विभागणी नाही चालणार. विभागणी म्हणजे काय? म्हणजे असं नाही चालणार की थोडा वेळ किंवा थोडी निष्ठा ईश्वरासाठी आणि उरलेली जगासाठी किंवा अशा ध्येयांसाठी ज्यांचा सत्याशी थेट संबंध नाही. अच्छा, म्हणजे एकीकडे देव आणि दुसरीकडे आपलं रोजचं जगणं, काम, ध्येय असं वेगळं नाही ठेवायचं. अगदी अशी थोडी जरी विभागणी केली, म्हणजे अगदी थोडी जरी, तरी या योगात यश मिळणं शक्य नाही असं मानलं जातं. बापरे, म्हणजे पूर्ण 100% समर्पण हवंय. हो, कारण त्याने काय होतं की साधकाची चेतना विभागली जाते, मग त्या सत्याचा पूर्ण अखंड अनुभव घेता येत नाही. समजलं. म्हणजे ही मागणी फक्त वेळेची नाही, तर निष्ठेची आहे, ध्येयाच्या एकाग्रतेची आहे. बरोबर. संपूर्ण निष्ठा फक्त त्या एका दिव्य सत्याला. बरं, मग यशस्वी होण्यासाठी काय काय सोडायला सांगितलंय? कारण समर्पण करायचं म्हणजे काहीतरी सोडावं लागणार. हो, अगदी. त्यात उल्लेख आहे, एक तर मानसिक हट्ट किंवा आग्रह सोडायचे. मानसिक हट्ट म्हणजे आपले विचार, मतं यातला ताठरपणा. हो, ते. आणि दुसरं म्हणजे प्राणशक्तीच्या आवडीनिवडी आणि आसक्ती. प्राणशक्तीच्या आवडीनिवडी म्हणजे आपल्या भावना, नैसर्गिक इच्छा, ऊर्जा यांच्याबद्दलची ओढ. बरोबर. आपल्या भावनिक प्रतिक्रिया, वासना, ओढ यांवर नियंत्रण मिळवणं. आणि तिसरं म्हणजे कुटुंब, मित्र, देश यांच्याबद्दलची अहंकारी आसक्ती. अहंकारी आसक्ती म्हणजे या सगळ्यांशी संबंध तोडायचे असं म्हणायचंय का? हे तर खूपच मोठं आव्हान वाटतंय. नाही, इथे मुद्दा संबंध तोडण्याचा नाहीये. अच्छा. तर त्या संबंधांमधली जी अहंकारी आसक्ती आहे ना, म्हणजे मालकी हक्काची भावना, अपेक्षा, स्वार्थ, ती सोडायची आहे. म्हणजे नाती ठेवायची पण त्यातला अहंकार काढायचा. अगदी. नाती शुद्ध करायची आहेत, अहंकाराच्या पकडीतून सोडवायची आहेत. आणि त्या प्राणिक आवडीनिवडी म्हणजे आपल्या भावनांच्या, ऊर्जेच्या स्तरावरच्या ज्या नैसर्गिक प्रतिक्रिया असतात, इच्छा असतात, त्यांच्या आहारी न जाता त्यांच्यावर ताबा मिळवणं. ओके. म्हणजे या सगळ्या गोष्टींवर मात केल्याशिवाय ते पूर्ण समर्पण शक्य नाही, असं सूत्र आहे. बरोबर. कारण याच गोष्टी आपल्याला विभागून ठेवतात, सत्यापासून दूर नेतात. म्हणजे समर्पण म्हणजे फक्त निष्क्रिय बसणं नाही, तर आपल्या आतल्या प्रेरणांवर खूप काम करायचंय. हो, नक्कीच. मग कृतीबद्दल काय? कारण जीवन म्हटलं की कृती आलीच, काहीतरी करावंच लागतं. बरोबर. आणि कृतीबद्दलचा मुद्दा खूप महत्वाचा आहे. काय म्हटलंय? या विचारानुसार कोणतीही बाह्यकृती किंवा ऊर्जा जी आहे ती सत्य सापडल्यानंतर त्या सत्यातूनच यायला हवी. सत्यातून यायला हवी म्हणजे ती आपल्या खालच्या पातळीवरच्या विचारांमधून, म्हणजे मानसिक प्रेरणेतून किंवा भावनिक ऊर्जेतून, म्हणजे प्राणिक प्रेरणेतून किंवा आपल्या वैयक्तिक आवडीनिवडीतून नाही यायला पाहिजे. अच्छा. कृतीचा उगम थेट ईश्वर इच्छेतून व्हायला हवा. ईश्वर इच्छा म्हणजे जे दिव्य सत्य सापडलं आहे त्याच्या प्रेरणेतून. हो, अगदी. म्हणजे आपल्या नेहमीच्या मानवी सवयी, इच्छा, वासना, अहंकार यातून नाही, तर एका उच्चतर दिव्य शक्तीला आपल्या कृतीचं मूळ बनवण्याची ही मागणी आहे.
म्हणजे आपल्या वैयक्तिक इच्छा किंवा अहंकाराला काहीच महत्त्व नाही द्यायचं. नाही, प्राधान्यक्रम त्याला नाही. फक्त ईश्वर इच्छा महत्त्वाची मानायची. आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू मी नाही, तर ईश्वर किंवा ते दिव्य सत्य हवं. अगदी बरोबर. थोडक्यात सांगायचं तर पूर्णयोग म्हणजे काय, तर दिव्य सत्यासाठी पूर्ण म्हणजे जराही न विभागलेली निष्ठा. मग सगळ्या प्रकारच्या अहंकारी आसक्तींचा त्याग करण्याची तयारी. हो. आणि तिसरं, सापडलेल्या सत्यानुसार किंवा ईश्वरेच्छेनुसारच कृती करण्याची क्षमता विकसित करणं. हे वरवरचे बदल नाहीत, हे तर व्यक्तिमत्वाचं आणि चेतनेचं खूप मोठं परिवर्तन झालं. हो, आमूलाग्र परिवर्तन आहे. खरंच, हे ऐकताना जाणवतं की एका अतिशय गहन आणि तीव्र समर्पणाची ही मागणी आहे. म्हणजे यात तडजोडीला किंवा अर्धवट प्रयत्नांना वाव नाही असं वाटतं. आणि जाता जाता एक विचार मनात येतोय. काय? आपण पाहिलं की सत्य सापडल्यावर सर्व कृती ईश्वरेच्छेतून यायला हवी. हो. पण सत्य शोधण्याच्या प्रक्रियेत असताना, म्हणजे जेव्हा ते अजून पूर्णपणे सापडलेलं नाहीये, तेव्हा साधकाने खरी ईश्वरेच्छा कोणती आणि स्वतःचीच कदाचित लपलेली वैयक्तिक इच्छा कोणती, यातला फरक कसा ओळखायचा? हा महत्वाचा प्रश्न आहे. हो ना. ध्येय गाठण्यापूर्वी त्या मार्गावर चालताना योग्य प्रेरणा कोणती आणि अयोग्य कोणती हे अचूकपणे ओळखणं हेच एक मोठं आव्हान असू शकेल, नाही का? खरंय. यावर नक्कीच विचार करायला हवा. धन्यवाद. उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर.